फायदा म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना पैसे द्यायचेच आहेत, ते तर द्यावे लागतीलच. पण ते देताना मोदींनी येऊन जर संभाजीनगरला अनाउन्समेंट केली तर त्यांना काय फायदा होईल का राजकीय, हा विचार केला असेल. त्याच्यानंतर विदर्भात स्वतः फडणवीस आहेत एक मातब्बर नेते आणि विदर्भ अख्खा ग्रस्त नाहीये तर काही भाग आहे. त्यामुळे तिथे त्यांचा करिश्मा आहे. मराठवाड्यात मोदींच्या घोषणेचा फायदा होईल का, असा एक विचार केला जाऊ शकतो. ती चर्चा झाली असेल. मुंबईच्या मेट्रोची उद्घाटनं आहेत त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली असेल. कारण मुंबई विमानतळ. कारण कारण मुंबई महापालिकेचा विषय महत्वाचा आहे. नवी मुंबई एअरपोर्टचं उद्घाटन असेल समजा, तर त्याच्या फ्लाईट सुरू होणार आहेत ऑक्टोबरमध्ये असं आता म्हणतायत 2 महिन्यात, येत्या महिन्यात 2 महिन्यात आणि 15 शहरांसाठी सेवा सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की तिथे दिबा पाटील यांचं नाव द्यावं हीच राज्य सरकारची भूमिका आहे आणि ते कळवलंय. पण तो विषय अखत्यारीत येतो सिव्हिल एव्हिएशन किंवा नागरी हवाई उड्डयन मंत्री किंवा विमान मंत्री जे आहेत त्यांच्या अखत्यारीतला हा विषय आहे. त्यामुळे मोदींची चर्चा मेट्रोच्या अनुषंगाने, विमानतळाच्या अनुषंगाने, पूरग्रस्तांच्या अनुषंगाने झालीच असेल. पण त्याचबरोबर ही सगळी चर्चा आपण करतोय, आता मी 5-7 मिनिटं बोलतोय, त्यांना कदाचित अर्धा तास पुरेल. मग उरलेला अर्धा तास काय केलं? तर तुम्ही म्हणताय तसं राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचं जर काही असेल, तर मोदी काही फडणवीसांशी चर्चा करतील, बाबा तुला काय वाटतं, होतोस का? मग तुला काही चॉईस आहे, असं काही भाजपमध्ये नसतं. त्यांना आदेश आला की त्यांना जावं लागेल सोडून आणि व्हावं लागेल. त्यामुळे त्याची चर्चा आता सविस्तर झाली असेल अशातला भाग नाही. पण राष्ट्रीय पातळीवरची आव्हानं काय आहेत आणि मला स्वतःला विचारायला एक विश्लेषक म्हणून राजकारण कव्हर करताना गेली अनेक वर्ष, तर बिहारच्या निवडणुका आहेत की ज्या अतिशय क्रुशल आणि महत्वाच्या आहेत. त्या बिहारच्या निवडणुका होईपर्यंत आता फार मोठे बदल भारतीय जनता पक्ष करेल राष्ट्रीय अध्यक्षपदात वगैरे असं मला वाटत नाही. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये. आणि बिहारच्या निवडणुका या फार महत्वाच्या आहेत. कारण असं की त्या निवडणुका जसं उत्तर प्रदेशच्या निवडणुका, महाराष्ट्रातल्या निवडणुका, बिहारच्या निवडणुका या देशाच्या राजकारणावरही परिणाम घडवणाऱ्या असू शकतात. म्हणजे आता अनेक प्रकारचे सर्व्हे त्यातल्या आतल्या काही गोष्टी या त्यांच्याकडे असणारच आहे माहिती आणि हे सगळे पक्ष करतात. पण त्याचबरोबर भविष्यातली रणनीती काय असणार आहे त्या दृष्टीने पण काही चर्चा होऊ शकते. म्हणजे मोदी फडणवीसांची राष्ट्रीय राजकारणावर चर्चा करतील का, याच्याबद्दल लोक म्हणतील काय वाटेल ते बोलतायत हे म्हणून. परंतु कुठेतरी एक फीडबॅक पण घेत असतात आणि स्वतः फडणवीसांनी महाराष्ट्राबाहेर काही राज्यात काम केलं आहे प्रभारी म्हणून. म्हणजे तिथल्या निवडणुकांमध्ये क्रुशल रोल बजावला आहे. हा इतिहास आहे. त्यामुळे विस्डम जे असतं राजकीय ते प्रत्येकाचं घ्यावं आणि पक्षाचा फायदा करावा यासाठी चर्चा होते. प्रधानमंत्री म्हणून चर्चा झाली तरी अनेक विषयावर चर्चा होते आणि ते ज्या प्रकारे त्यांचे फोटो आलेत हे लक्षात घेता तासभर सर्वच विषयावर चर्चा झाली असेल असं मला वाटतं. पण फडणवीसांना इमिजिएटली अध्यक्ष करतील असं मला स्वतःला वाटत नाही.